हेअर ड्रेसर कसं बनायचं आहे किंवा हेअर स्टाईलिस्ट कसं बनायचं आहे किंवा हेअर कलरिस्ट कसं बनायचं आहे, ज्यांना बाकी सगळं येते फक्त हेअर कटिंगच नाही येते. त्यांना हेअर कटिंगसाठी स्पेशल कोर्सेस आहेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. माझ्या चॅनलद्वारे तुमच्यासाठी वेगवेगळे मी व्हिडिओज घेऊन आलेलो रिगार्डिंग हेअर, ब्युटी अँड मेकअप. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण हेअर ड्रेसिंगच्या अपॉर्च्युनिटीज बद्दल बोललो की हेअर ड्रेसिंगला जॉब्स काय आहेत किंवा तुम्ही हेअर ड्रेसर जर झाला तर तुम्ही काय काय करू शकता पुढे, त्याच्याबद्दल आपण बरेच चर्चा केलेली आहे ऍक्च्युली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हेअर ड्रेसर कसं बनायचं आहे किंवा हेअर स्टाईलिस्ट कसं बनायचं आहे किंवा हेअर कलरिस्ट कसं बनायचं आहे किंवा अगदी स्पेशलाइज करायचं ते कसं करायचं या त्याबद्दल बोलणार आहोत. तर फॅशन इंटरनॅशनल कॉलेजमध्ये मी माझ्या अकॅडमीबद्दल पण बोललो मागच्या वेळेला की इंटरनॅशनल कॉलेज म्हणजे ॲक्च्युली वी हॅव डिझाईन्ड द सिलेबस अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. तर म्हणून इट इज अ इंटरनॅशनल कॉलेज. तर इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे मी माझा सगळा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कोर्स इन हेअर ड्रेसिंग आहे, ॲडव्हान्स कोर्सेस इन हेअर ड्रेसिंग आहे, त्याच्यानंतर प्रोफेशनल कोर्स इन हेअर ड्रेसिंग आहे, नंतर मग डिप्लोमा आहे, मास्टर कोर्स आहेत किंवा स्पेशलाइज कोर्सेस आहेत की ज्यांना बाकी सगळं येते फक्त हेअर कटिंगच नाही येते. त्यांना हेअर कटिंगसाठी स्पेशल कोर्सेस आहेत किंवा ज्यांना कलरिंगमध्ये अजून ॲडव्हान्स जे काय चालू आहे तर ते त्यांना शिकायचं आहे तर त्याचे कोर्सेस आहेत किंवा त्यांना केमिकल येत नाहीये तर स्ट्रेटनिंग आहे, स्मूथनिंग आहे, केमिकल किंवा केराटिन आहे, नॅनोप्लास्टी आहे, या सगळ्या ट्रीटमेंट्स त्यांना शिकायच्या आहे तर त्याचा स्पेशलाइज कोर्स आहे केमिकल ट्रीटमेंटचा. किंवा आता हेअर स्पा ट्रीटमेंट्स आहेत, आपण हेअर ट्रीटमेंट्स बोलू शकतो त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफ येतं, हेअर लॉस येतो, स्पा ट्रीटमेंट येतात, स्मूथनिंग ट्रीटमेंट येतात, अशा भरपूर ट्रीटमेंट्स आहेत. त्याच्याबद्दल त्या कोर्सबद्दल तुम्हाला जर शिकायचं असेल किंवा तो जो कोर्स तुम्हाला करायचा असेल तर असे इंडिव्हिज्युअल कोर्सेस देखील माझ्या अकॅडमीमध्ये आहेत. तर बेसिकली काय होतं, तर तुम्ही सगळं काही शिकलात तर ऑफकोर्स तुमच्याकडे ज्ञान सगळं आलं, तुम्हाला सर्व काही प्रॅक्टिकली करता आलं तर तुम्ही भरपूर चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकता किंवा तुमचा बिझनेस पण चांगला तुम्ही वाढवू शकता. पण तुम्ही जर छोटे छोटे जरी कोर्सेस केलेत तर तरी सुद्धा त्यातलं काही म्हणजे वाईट नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हेअर ड्रेसिंग इंडस्ट्री अशी आहे की इट इज अ व्हेरी बिग इंडस्ट्री, खूप ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळे तुम्हाला करण्यासारखं ह्याच्यामध्ये भरपूर आहेत, भरपूर कोर्सेस आहेत. आणि जर तुम्ही सगळे कोर्सेस केलेत तर यू गेट अ गुड जॉब. तर तुमचं काम वाढतं, तुमचा बिझनेस जर स्वतःचा असेल, स्वतःचा सलॉन असेल तर तुमचा स्वतःचा बिझनेस वाढतो. तर त्याच्यामुळे माझ्या अकॅडमीमध्ये हे सर्व हेअर ड्रेसिंगचे कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला आम्ही नोट्स देतो, त्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल्स लेक्चर चालू असतात रोजची, त्यामुळे थेअरी लेक्चर चालू असतात रोजची. तर त्याप्रमाणे वेगवेगळे कोर्सेस आणि त्याचे ड्युरेशन्स त्याच्यामध्ये डिझाईन केलेले आहेत. तर आता पुढच्या व्हिडिओजमध्ये मी प्रत्येक हेअर ड्रेसिंगचा जो कोर्स आहे, एक्झाम्पल बेसिक कोर्स आहे, ॲडव्हान्स कोर्स आहे, प्रोफेशनल कोर्स आहे, त्या प्रत्येक कोर्सेसची तुम्हाला माहिती देणार आहे. आणि त्या कोर्सेसमध्ये आम्ही काय काय शिकवतो, कसं कसं शिकवतो हे तुम्हाला सर्व काय सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोर्स निवडायचा असेल तर इट विल बी लाईक व्हेरी इझी फॉर यू की तुम्ही कुठला कोर्स मी नक्की करायचा आहे हे तुमच्या समोर पिक्चर एकदम प्रॉपरली क्लिअर राहतं. तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर, किंवा जर तुम्हाला कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा इंस्टाग्रामचा पण अकाउंट याच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे असेच व्हिडिओज तुम्हाला रेग्युलर येत जातील. थँक्यू व्हेरी मच.